नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेले मुद्देश्वर गाव येथे दोन चुलत भावांच्या मृत्यूने खळबळ माजली होती। या दोघांच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आले। लहान भाऊ सिद्धार्थचा खून केल्यानंतर पोलीस तपासात आपण सापडले जाऊ या भीतीने आरोपी स्वप्नील चव्हाण याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी स्वप्नील व सिद्धार्थ या चुलत भावांमध्ये जांभळावरून किरकोळ भांडण झाले होते। या रागातून स्वप्नीलने बिस्किट आणायला जाणाऱ्या आपल्या 12 वर्षीय चुलत भावाला संपवलं। पोलिसांना आपण खून केला हे कळेल या भीतीने आता आरोपी चुलत भावाने स्वतःही विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले। भावकीतील वादातून घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ व स्वप्नीलच्या वादापेक्षाही दोघा भावांच्या वडिलांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता। पोलिसांपर्यंत देखील हे संपूर्ण प्रकरण पोहोचले होते। त्यानंतर पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला होता, पण या संपूर्ण वादाचा परिणाम त्यांच्या दोन्ही मुलांवर झाला आणि दोन्ही भावांमध्ये देखील या भावकीतील वादाने ठिणगे उडू लागल्या। याच भांडणाचे रूपांतर एके दिवशी दोन्ही चुलत भावांमध्ये जांभळावरून किरकोळ भांडण झाले। या रागातूनच स्वप्नीलने 14 ऑगस्ट रोजी गावात बिस्किट आणायला जाणाऱ्या आपल्या चुलत भावाला संपवलं होतं। त्याचे पुरावे देखील पोलिसांना मिळाले होते। त्यामुळे स्वप्नील बेपत्ता झाला। त्याचा पोलीस शोध घेत असताना 18 ऑगस्ट रोजी गावातील शिवारातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला। तर संकलन विभाग, एस मराठी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।